नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की जे सी-टेट एक्झाम आहे, ते आपली पूर्ण जाहिरात आहे. त्याची पूर्ण जाहिरात आहे, नोटिफिकेशन आहे, इन्फॉर्मेशन आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकतो, की जे आपली सी-टेट एक्झाम आहे, त्याची डेट आलेली आहे आणि 8 फेब्रुवारीला आपली एक्झाम होणार आहे आणि 27 नोव्हेंबरपासून फॉर्म फिलअप सुरू झालेली आहे. तर बघा मित्रांनो, जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, ते सुरुवात झालेली आहे. 27 नोव्हेंबरपासून 18 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला फॉर्म फिलअप करायचे आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन 18 डिसेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ फी, जे आपली फी भरायची लास्ट डेट आहे, ते 18 डिसेंबरपर्यंतच राहणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंतच आपण बघू शकतो आणि आपली एक्झाम डेट जी आहे, ती 8 फेब्रुवारी 2026ला रविवारी राहणार आहे. बघा मित्रांनो, आपण बघू शकतो जे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे, म्हणजे सी-ई-टी आहे, त्याची डेट आपण बघितलेली आहे. 8 फेब्रुवारी 2026ला एक्झाम राहणार आहे. पेपर 1, पेपर 2. पेपर 2 मॉर्निंग शिफ्टमध्ये राहणार आहे. पेपर 1 इव्हनिंग शिफ्टमध्ये राहणार आहे. आणि टाईम बघू शकतो आपण जे पेपर 2 मॉर्निंग शिफ्टमधला आहे, त्याचा टाईम जो आहे 9:30 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत राहणार आहे. आणि जो पेपर 1 आहे इव्हनिंग शिफ्टमध्ये, त्याचा टाईम 2:30 वाजतापासून 5 वाजेपर्यंत राहणार आहे. तर बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे आपला 2.5 तासाचा राहणार आहे. पेपर 1, पेपर 2 ज्यांचे कोणाचे पेपर 2 पण असतील, तर अशा प्रकारे हा टाईम राहणार आहे. 8 फेब्रुवारी 2026ला आपली एक्झाम होणार आहे. हे डेट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता आपण फी बघू शकतो. जे मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे, आपण बघू शकतो जनरल आणि ओ-बी-सी कॅटेगरीसाठी पेपर 1 और 2 साठी ₹1000 राहणार आहे आणि ज्यांना कोणाला पेपर 1 आणि 2 द्यायचा आहे, दोन्ही पण, त्यांच्यासाठी ₹1200 राहणार आहे. एस-सी-एस-टी कॅन्डिडेटसाठी आपण बघू शकतो, पेपर 1 किंवा पेपर 2 साठी ₹500 राहणार आहे आणि ज्यांना कोणाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही द्यायचे आहे, त्यांच्यासाठी ₹600 राहणार आहे. अशा प्रकारे एक्झाम फी राहणार आहे, आपण बघू शकतो मित्रांनो. आणि जे आपलं पेमेंट आहे आपल्याला ऑनलाईन मोडमध्येच करायचं आहे. समोर आपण बघू शकतो की जे आपली ctet.nic.in हे वेबसाईट आहे. त्या ऑफिशियल वेबसाईटवरच जाऊन आपली ॲप्लिकेशन करायची आहे आणि याच साईटवरून आपल्याला पेमेंट पण करायचं आहे. कोणत्याही फिक्स साईटवर व्हिजिट नाही करायची आहे मित्रांनो, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला जे सब्जेक्ट आहे, मार्क्स स्कीम आहे, क्वेश्चन किती येणार आहे, त्याच्याबद्दल आपण बघू शकतो. जो पेपर 1 आहे, क्लास 1 to 5th प्रायमरी स्टेज, ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 2.5 hours, स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑल कंपल्सरी. बघा मित्रांनो, हे जे स्ट्रक्चर आहे, ते कंपल्सरी राहणार आहे. जे 1st to 5th क्लासपर्यंत आहे, प्रायमरी स्टेज, पेपर 1 त्यांच्यासाठी पहिला सब्जेक्ट राहणार आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी. हा कंपल्सरी सब्जेक्ट राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो 30 एम-सी-क्यूज राहणार आहे, 30 मार्कासाठी. दुसरा आपण बघू शकतो मॅथेमॅटिक्स, 30 एम-सी-क्यू राहणार आहे, 30 मार्क्ससाठी. तिसरा आपण बघू शकतो एन्व्हायर्नमेंटल स्टडीज, याचे पण 30 क्वेश्चन राहणार आहे, 30 मार्क्ससाठी. चौथा आपण सब्जेक्ट बघू शकतो लँग्वेज, त्याचे पण 30 एम-सी-क्यूज राहणार आहे, 30 मार्क्ससाठी. पाचवा आपण बघू शकतो लँग्वेज 2. पहिला आपण लँग्वेज 1 राहणार आहे, चौथावाला पेपर आणि पाचवाला पेपर लँग्वेज 2 राहणार आहे. त्याचे पण 30 एम-सी-क्यूज राहणार आहे, 30 मार्क्ससाठी. असे 5 सब्जेक्ट राहणार आहे मित्रांनो. 150 एम-सी-क्यूज राहणार आहे, 150 मार्क्ससाठी. तर आपण बघू शकतो पेपर 1चं स्ट्रक्चर अशा प्रकारे राहणार आहे. बघा, एक इम्पॉर्टंट राहणार आहे, हे ऑप्शन 2 लँग्वेजेस इन विच यू विश टू अपिअर फॉर सी-टेट. लिस्ट ऑफ लँग्वेजेस अँड कोड आर फॉलोज. हे लँग्वेज आणि कोड राहणार आहे.
जर तुम्हाला जे कम्फर्टेबल तुमची लँग्वेज असेल त्याच्यामध्ये द्यासाठी असेल, जसं इंग्लिशचा कोड 1 राहणार आहे, हिंदी 2 राहणार आहे, आसाम, बेंगॉली, गुजराती, मराठी सगळ्या तिथं लँग्वेज दिलेल्या आहे आणि त्याचा कोड दिलेला आहे. अशा प्रकारे जे 20 लँग्वेज आहे, भाषा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता मित्रांनो. आपली मराठी लँग्वेज तुम्ही बघू शकता. 11 नंबरचा कोड दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण बघू शकतो पेपर 2 क्लास 6 टू 8 क्लास 6वी पासून तर 8वी पर्यंत जे एलिमेंटरी स्टेज आहे. ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 2.5 अवर्सच राहणार आहे. स्ट्रक्चर अँड कंटेंट आपण बघू शकतो. पहिला सब्जेक्ट जो आहे तो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी आहे. त्याचे पण 30 एम-सी-क्यूज राहणार आहे 30 मार्कासाठी. नंतर आपण बघू शकतो सेकंड नंबरवर मॅथेमॅटिक्स अँड सायन्स फॉर मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचरसाठी राहणार आहे हा. त्याच्यासाठी आपण बघू शकतो एम-सी-क्यू जे क्वेश्चन आहे ते 60 क्वेश्चन राहणार आहे 60 मार्कासाठी. थर्ड नंबरवर आपण बघू शकतो सोशल स्टडीज, सोशल सायन्सेस ऑरमध्ये दिलेले आहे सब्जेक्ट. तुम्ही पहिला, दुसरा निवडू शकता किंवा तिसरा, चौथा, पाचवा याच्यापैकी. जे मॅथ सायन्स स्टुडंट आहे त्याच्यासाठी पहिला, दुसरा राहणार आहे आणि जे सोशल स्टडीज, सोशल सायन्सवाले आहे त्यांच्यासाठी तिसरा, चौथा, पाचवा हे सब्जेक्ट राहणार आहे. तिसऱ्या सब्जेक्टमध्ये सोशल स्टडीज, सोशल सायन्सेस राहणार आहे फॉर सोशल स्टडीज, सोशल सायन्सेस टीचरसाठी. 60 एम-सी-क्यू राहणार आहे 60 मार्क्ससाठी. सब्जेक्ट 4 आपण बघू शकतो लँग्वेज 1 राहणार आहे. 30 एम-सी-क्यू राहणार आहे 30 मार्क्ससाठी. पाचवा सब्जेक्ट राहणार आहे लँग्वेज 2 30 एम-सी-क्यू राहणार आहे 30 मार्क्ससाठी. तर अशा प्रकारे बघू शकतो आपण जे 150 एम-सी-क्यू आहे 150 एम-सी-क्यूज 150 मार्क्ससाठी राहणार आहे मित्रांनो. 150 क्वेश्चन 150 मार्काचे म्हणजे एक क्वेश्चन 1 मार्काचा अशा प्रकारे राहणार आहे. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये आपण बघू शकतो जो पेपर 1 आहे क्लास 1st टू 5th प्रायमरी स्टेज पहिल्या वर्गापासून 5व्या वर्गापर्यंत जो पेपर 1 होणार आहे. त्याचा जो स्ट्रक्चर आहे, कंटेंट आहे, सिलेबस आहे ते आपण बघू शकतो. जे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी सब्जेक्ट आहे. त्याचा अशा प्रकारे सब्जेक्टले जो सिलेबस आहे असा राहणार आहे तुम्ही बघू शकता. तर ही जे पूर्ण पी-डी-एफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि पूर्ण पी-डी-एफ तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो जो मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट राहणार आहे पेपर 1 साठी त्याच्यामध्ये हे कंटेंट दिलेले आहे. तुम्ही बघू शकता जॉमेट्री, शेप्स, प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग, सॉलिड अराउंड अस, नंबर्स, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मेजरमेंट, वेट, टाईम अशा प्रकारे आपण सब टॉपिक बघू शकतो. त्याच्यावर क्वेश्चन विचारणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो व्हॉल्यूम, डाटा हँडलिंग, पॅटर्न्स, मनी अशा प्रकारे मॅथमनचा ए पार्टमध्ये 15 मार्काचे क्वेश्चन राहणार आहे. त्याच्यानंतर मॅथमध्ये आपण बघू शकतो जो बी पार्ट आहे पॅडॉलॉजिकल इश्यूज त्याचे 15 क्वेश्चन्स राहणार आहे. हे पूर्ण सिलेबस राहणार अशा प्रकारे. तर तुम्हाला जो पूर्ण डिटेल बघायचा असेल त्याच्यासाठी आपली पी-डी-एफ टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जे एन्व्हायर्नमेंटल स्टडीज सब्जेक्ट आहे तिसरा त्याच्यामध्ये पार्ट ए मध्ये हे सगळे पॉईंट सब टॉपिक राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो पार्ट बी याच्यावर 15 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारणार आहे मित्रांनो. पेपर 4 बघू शकतो आपण जो सब्जेक्ट 4 आहे लँग्वेज 1 लँग्वेज कॉम्प्रेशन पॅडॉलॉजी लँग्वेज डेव्हलपमेंट त्याच्यावर 15 क्वेश्चन विचाराल. तर बघा मित्रांनो जे लँग्वेज 2 आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन 15 मार्काचा, पॅडॉलॉजी लँग्वेज डेव्हलपमेंट हा पण सब टॉपिक दिलेला आहे 15 मार्कासाठी राहणार आहे. तर बघा मित्रांनो आपण पेपर 1 साठी जे सब्जेक्ट होते त्याचे पूर्ण सब टॉपिक बघितलेले आहे. कोणते कोणते सब टॉपिक राहणार आहे. 15 मार्कचे पार्ट ए पार्ट बी मध्ये डिवाइड केलेले आपण बघू शकतो. तर आता आपल्याला बघायचा आहे पेपर 2 जो क्लास
6 to 8 पर्यंत एलिमेंटरी स्टेजमध्ये राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो जो पहिला सब्जेक्ट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी हा 30 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये पार्ट ए दिलेला आहे जो चाइल्ड डेव्हलपमेंट एलिमेंटरी स्कूल चाइल्ड आहे. त्याच्यावर 15 मार्क राहणार आहे. तुम्ही सब टॉपिक पूर्ण बघू शकता. ह्या टॉपिकवर क्वेश्चन विचारणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आला पार्ट बी जो कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स हा जो राहणार आहे याच्यावर 5 क्वेश्चन राहणार आहे. आणि आपण नंतर बघू शकतो पार्ट सी लर्निंग अँड पेडॉलॉजी याच्यावर 10 क्वेश्चन राहणार आहे म्हणजे 10 मार्काचे. आणि हे जे पॉईंट दिलेले आहे याच्यावर क्वेश्चन राहणार आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण पेपर 2 मधला मॅथेमॅटिक्स अँड सायन्स हा दुसरा सब्जेक्ट बघू शकतो. ज्याच्यामध्ये आपल्याला 60 क्वेश्चन टोटल विचारणार आहे मॅथेमॅटिक्स अँड सायन्समध्ये. मॅथेमॅटिक्स 1 मध्ये आपण बघू शकतो जे कंटेंट आहे नंबर सिस्टीम झालं, अल्जेब्रा अशा प्रकारे हा कंटेंट 20 मार्कासाठी राहणार आहे. पूर्ण टोटल मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट हा 30 मार्कासाठी राहणार आहे. सायन्स 30 मार्कासाठी असे दोन्ही मिळून 30 + 30 60 क्वेश्चन 60 मार्कासाठी राहणार आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण सिलेबस. त्याच्यामध्ये जॉमेट्री पण आलं. पार्ट बी मध्ये पॅडॉलॉजी इश्यूज आपण 10 मार्क्ससाठी बघू शकतो 10 क्वेश्चन. तर बघा मॅथ अँड सायन्स मधचा दुसरा पार्ट आपण सायन्स बघू शकतो 30 मार्क्ससाठी. त्याच्यावर पहिला जो कंटेंट दिलेले आहे तो आपल्याला 20 मार्कासाठी राहणार आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे पॅडॉलॉजिकल इश्यूज तो 10 मार्कासाठी 10 क्वेश्चन याच्यावर राहणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तिसरा सब्जेक्ट आपण बघू शकतो जो ऑप्शनल मध्ये आहे ऑर मध्ये त्यांच्यासाठी राहणार आहे सोशल स्टडीज सोशल सायन्सेस वाल्यांसाठी 60 मार्कासाठी. जो कंटेंट ए दिलेला आहे तो 40 मार्कासाठी राहणार आहे. याच्यात आपण बघू शकतो पहिला सब्जेक्ट हिस्ट्री दिलेला आहे. त्या पूर्ण टॉपिकवर 40 क्वेश्चन राहणार आहे. समोर तुम्ही बघू शकता हिस्ट्रीचाच पार्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट येणार आहे जो जिओग्राफी दिलेला आहे. या पॉईंटवर पूर्ण क्वेश्चन विचारणार आहे. त्याच्यामध्ये आपण पुन्हा एक सब टॉपिक बघू शकतो जे सोशल अँड पॉलिटिकल लाईफ आहे. त्याच्यामध्ये जे हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे अशा प्रकारे राहणार आहे. दुसरा पार्ट राहणार आहे पॅडॉलॉजिकल इश्यूज जो 20 क्वेश्चन राहणार आहे 20 मार्क्ससाठी. तुम्ही पूर्ण पॉईंट्स बघून घ्या मित्रांनो. चौथ्या सब्जेक्ट मधचा राहणार आहे लँग्वेज 1 लँग्वेज कॉम्प्रेशन 30 मार्कासाठी राहणार आहे आणि लँग्वेज कॉम्प्रेशन हा 15 मार्कासाठी राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो पॅडॉलॉजी लँग्वेजेस डेव्हलपमेंट 15 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी राहणार आहे. पाचवा लँग्वेज 2 राहणार आहे 30 मार्क्ससाठी. कॉम्प्रेशन 15 मार्क्ससाठी राहणार आहे. पॅडॉलॉजी ऑफ लँग्वेजेस डेव्हलपमेंट 15 मार्कासाठी राहणार आहे. तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सेंटर राहणार आहे. या सेंटरवर आपली एक्झाम राहणार आहे. तर बघा हे जे डेट दिलेली आहे हे आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि आपल्याला 27 नोव्हेंबर पासून ते 18 डिसेंबर पर्यंत फॉर्म फिलअप करायचे आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे हा जो टाइम राहणार आहे टाइम शेड्यूल तो तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे हे डेट राहणार आहे. 27 नोव्हेंबर पासून फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे. 18 डिसेंबर पर्यंत फॉर्म फिलअप करायचे आहे. आणि आपली एक्झाम डेट 8 फेब्रुवारी 2026 ला राहणार आहे संडेला. तर अशा प्रकारचे डिटेल आपण पूर्ण सिलेबस स्ट्रक्चर मार्क डेट सगळी जाहिरात बघितलेली आहे सी-टेटची. तर पूर्ण भारतामध्ये 8 फेब्रुवारीला एक्झाम होणार आहे. तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि हे जे पूर्ण PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही पूर्ण बघू शकता. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.